फ्रेंड्स, मी आहे योगेश. कसे आहात सगळे मित्रांनो? सध्या आपण आहोत बावधन या गावी आणि माझ्या पाठीमागे बघू शकताय भैरवनाथांचं मंदिर आहे. तर तिकडे आपण दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. आणि आता म्हणजे यावर्षी म्हणजे बगाड्या म्हणून ज्या व्यक्तीची निवड झाली तर त्यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत. तर हाय तुम्हाला. सगळ्यात पहिलं तुमचं नाव सांगा. नाव अजित बळवंत नानावरे. हां, आपण नाथसाहेबांना 2014 साली नवस केला होता. आमचे बंधू सुनील बळवंत नानावरे, मोठे बंधू, त्यांच्या लग्नामध्ये विघ्न येत होते, अडथळे येत होते. त्यांचं एक 2010 लग्न ठरवायचं चाललेलं, ते काय ना काहीतरी कारणानं असं मोडायचं. आपण नाथसाहेबांना 2014 साली नवस केला की ते निर्विघ्न सगळं व्यवस्थित होऊन द्यात. त्याच्यानंतरनं 2016 साली ते सगळं व्यवस्थित झालं. त्याच्यानंतरनं थोडंसं घरच्या काही अडचणींमुळे आपण मधले म्हणजे 17 ते 24 सालामध्ये प्रसादासाठी बसलो नाही. पहिल्यांदाच 2025 साली प्रसादाला बसलो. नाथसाहेबांनी उजवा प्रसाद दिला. सगळी नवसाची पूर्तता झाल्यामुळे प्रसाद उजवा मिळाला. खूप आनंद झाला. पहिल्यांदाच बसल्यामुळे लगेच प्रसाद मिळाला आणि अति म्हणजे एकदम कृपादृष्टी असल्यागत झालं आणि सगळं व्यवस्थित एकदम आनंदाने पार पाडत आहोत. जे काय विधिक्रम आहेत, जे आपले नाथसाहेबांचे जे काय आहेत दिनक्रम, त्यांचा 3, 4 ते 5 दिवसांचा जो काही आहे तो सगळा अगदी आनंदाने उत्साहाने करत आहे. ठीक आहे. आणि 19 तारखेला त्याची पूर्तता होणार. आणि म्हणजे बगाड्या म्हणून तुमचा मान तुम्हाला मिळालेला खूप मिळालेला. चांगलं वाटत असेल तुम्हाला. खूप खूप आनंदात आहे. ठीक आहे. माझ्या चॅनलतर्फे तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, आपण आता होणाऱ्या बगाड्यांशी बोललो तर त्यांनी जो नवस केला त्यांच्या भावासाठी, तर त्या नवसाचा अनुभव जो आम्ही ऐकला ते ऐकून खूप भारी वाटलं.